कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जोपर्यंत आपण या घरात आहोत तोपर्यंत शिस्तीत राहायचं, कळलं? आणि ते अप्पूचे कान भरायचे नाही। अरे सारंग दादा, त्या बिचाऱ्याने मला असंच विचारलं तर त्याला आनंद वाटावा म्हणून सांगितलं। आता अप्पू सावलीवणीचा भाऊ आहे ना, मग बहिणीची काळजी वाटणारच म्हणून आपलं सांगितलं। काय ना, तू गरीब आहेस ना म्हणून मी तुला सोडून दिलं। झालं ते झालं, यापुढे काही करायचं नाही। बडीशोप घ्या रे, घ्या घ्या घ्या। सारंग दादा, दाजी, तुम्हाला आजचं जेवण आवडलं ना? हो बाळा, नाही म्हणजे तुम्ही असं मोठ्या घरची माणसं आहात, तिकडं तुमच्या त्या बंगल्यावरती तुम्हाला असं पंचपक्वान्न असतील ना, म्हणून विचारलं। अप्पू, या वयात असा विचार नाही करायचा। या जगात ना कुठलीच गोष्ट छोटी मोठी, गरीब श्रीमंत असं काही नाहीये। हे सगळं माणसांनी बनवलंय। अन्न हे अन्न असतं रे, ते आपण किती प्रेमाने बनवतो ना, ते महत्वाचं आहे। दाजी, तुम्ही तर एकदम माझ्या अक्कीसारखं समजवता। अरे वहिनी कोणाची आहे? फक्त मला तिची एक गोष्ट नाही आवडत, कोणती? ती ना मला पथ्य पाळायला लावते, एक कप चहा सुद्धा पिऊ नाही देत मला। चल आईस्क्रीम खायला जाऊ, म्हणजे तुला चालत असेल तर। ओ चालेल, काय धावल। अप्पू, सारंगाजी, आता तुम्हीच अक्कीला सांगा, त्याशिवाय ती मला जाऊ नाही देणार। मी बघतो। आम्ही जरा दोघे बाहेर चाललोय, येतो लगेच। चल, दोघं बाहेर चाललोय आम्ही। चप्पल घाल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।